नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केले होते आणि जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून डेटा अपलोड केला होता. पात्र शेतकऱ्यांची यादी तयार होऊन अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले असले तरी अजूनही हजारो शेतकऱ्यांचे पैसे अडकून बसलेले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे KYC प्रलंबित असणे हे आहे. फार्मर ID नसलेले शेतकरी, मृत खातेदार, सामायिक खाते असलेले लाभार्थी, तसेच चुकीचे बँक तपशील आणि अपूर्ण दस्तऐवज या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणात अनुदानाचे वितरण थांबले आहे. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी प्रशासनाने KYC पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 21 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या वरिष्ठ स्तरावरील बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अनुदान तात्काळ वितरित करण्याचे आणि KYC प्रलंबित शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच आदेशानुसार प्रशासनाने 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर या 3 दिवसांमध्ये राज्यभर विशेष KYC मोहीम पुन्हा सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात तलाठी कार्यालय आणि पंचायत समिती या ठिकाणी शेतकऱ्यांची KYC करण्यासाठी विशेष काउंटर उघडण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांची KYC बाकी आहे त्यांनी तात्काळ आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत गुंतले होते, ज्यामुळे अनुदानाच्या वितरणाची गती मंदावली होती. परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानावर आचारसंहिता लागू होत नाही. त्यामुळे अनुदान देण्यावर कोणताही कायदेशीर अडथळा नाही. विशेष KYC कॅम्पनंतर सर्व डेटा अपडेट झाल्यावर 5 डिसेंबरपासून अनुदानाचे वितरण पुन्हा सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. पहिला टप्पा, ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण आहे, फार्मर ID तयार आहेत आणि बँक तपशील योग्य आहेत, त्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होणार आहेत. दुसरा टप्पा 3 ते 5 डिसेंबर या दरम्यान KYC पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांची पडताळणी करून त्यानंतर त्यांच्या अनुदानाचे वितरण केले जाईल. अहिल्यानगर 85,000, सोलापूर 85,000, बीड 63,000 आणि धाराशिव, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात KYC प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली KYC तपासावी आणि फार्मर ID स्थिती तसेच बँक खाते सक्रिय आहे की नाही हे तपासून तातडीने तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. 8 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाचे खासदार आणि आमदार अनुदान वितरणातील उशीर, अडथळे आणि तांत्रिक समस्या हे सर्व मुद्दे जोरदारपणे मांडणार आहेत. यामुळे सरकार आणि प्रशासनावर अनुदान लवकरात लवकर देण्याचा दबाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 3 ते 5 डिसेंबर दरम्यान सुरू असलेली KYC मोहीम चुकवू नये असे आवाहन करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी आपली KYC लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून अतिवृष्टी अनुदान व रब्बी अनुदानाचे पैसे लवकरात लवकर आपल्या खात्यात जमा होतील. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या लाल कलरच्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करून आपल्या कृषी योजना या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.